कविता. हे नाव घेतलं की शब्द आधीच हलके होतात. कविता म्हणजे केवळ ओळी नाहीत. कविता भावना आहे, जिच्यात अर्थापेक्षा जास्त अनुभव असतो. कविता नावातच किती सौंदर्य आहे ना. काय ग कविता, तू बोलतेस तेव्हा वाक्य जरा जास्त काळ मनात थांबतं. कारण तुझ्या शब्दात फक्त माहिती नसते, भावना असतात भरभरून. हे कविता, तुझ्या उपस्थितीत लोक सावध होत नाहीत. ते आपोआप संवेदनशील होतात, हळवे होतात, हसतात. तसं पाहिलं तर तू काही असं मोठं करत नाहीस, पण तुझ्या आसपास असताना मन थोडं अधिक समजूतदार होतं. आणि कविता, खरं सांगायचं तर तू तुझं साधं कसं आहेस, कशी आहेस असं जेव्हा विचारतेस ना, ते म्हणजे कुणीतरी आपल्याला खरंच नोटीस केलंय अशी जाणीव करून देणं असतं. कविता, तुझ्या हसण्यात गूढ लय आहे, तुझ्या शांततेलाही अर्थ आहे, आणि तुझ्या नजरेत एक अशी ओळ आहे जी न बोलताच समोरच्याचं मन वाचते. खरोखर एक जिवंत कविता आहेस. आणि कवितेला एकदा का चाल लागली की तुला माहिती आहे, कवितेचं किती सुंदर गीत बनू शकतं. कविता अशीच राहा, कधी छंदबद्ध, कधी मुक्त छंद, कधी चारोळीसारखी थोडीशी पण अफाट खोल अर्थ दडलेली. कविता, तू खरंच कविता आहेस, जिला खरंच वाचल्याशिवाय ती कळूच शकत नाही. सो दिस रील इज स्पॉन्सर्ड बाय कविता कात्रे. थँक्यू सो मच कविता मॅम. तुम्हालाही तुमचं नाव किंवा तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचं नाव या नेम सिरीजमध्ये फीचर करायचं असेल तर मला इनबॉक्समध्ये मेसेज करा. बेअर मिनिमम चार्जेस आहेत. किती चार्जेस आहेत, कशी प्रोसेस आहे, हे मी तुम्हाला इनबॉक्समध्ये समजावून सांगेनच. मी प्रत्येकाला रिप्लाय देतो. बाकी तुमच्या आयुष्यातल्या या सुंदर कवितेची काळजी घ्या, आणि तुमच्या स्वतःचीही घ्या, कारण हे आयुष्यच कविता आहे. भेटूया पुढच्या रीलमध्ये.